कुस्ती संकुलाला सरावाला जा. 2 वर्ष कुस्ती मेहनत प्रामाणिकपणे केली. भोगावच्या अधिवेशनाला 92 किलोला सुवर्ण पदक मिळवलं महाराष्ट्र केसरीला आणि बालेवाडीच्या अधिवेशनाला महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेतली. प्रामाणिकपणा काय असतो याचं उदाहरण आहे. आयुष्यामध्ये तुमच्या कमी जास्तपणा येत असतोय पण तुमचा धीर बघवला असतोय. आणि त्या पडत्या काळामध्ये नाशिकचा रॉयल ग्रुप खऱ्या अर्थानं पाठीमाग उभा राहिला. मी तोंडावरती कौतुक करणारा माणूस नाही, लक्षात ठेवा. बऱ्याच जणांचं माझं त्याच्यामुळे जुळत नाही, शरद भाऊंना माहिती आहे. विजय सुरडे, रमेश कुकडे असतील आणि रॉयल ग्रुपचे सर्व सदस्य असतील, पडत्या काळामध्ये हर्षवर्धन सदगीरच्या पाठीशी भावापेक्षा उभे राहिले चांगल्या पद्धतीनं आणि खऱ्या अर्थानं त्या पोरानं त्याचा चीज करून दाखवला. 2019-20 ची महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेतली. महाराष्ट्र शासनानं शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केला. मगाशी हनुमंती कुस्तीचे 2 प्रकार सांगितले, त्याच्यामधले आधुनिक 2 प्रकार पडतात. एक ग्रीको रोमन कुस्ती आणि फ्रीस्टाईल कुस्ती. प्रेक्षक मंडळी जरा कान माझ्याकडे ठेवून कुस्तीकडे लक्ष ठेवा. फ्रीस्टाईल कुस्ती आपण जी बघतो ती फ्रीस्टाईल कुस्ती कमरेपासून हाताचा आणि पायाचा उपयोग ज्या प्रकारामध्ये डाव करण्यासाठी वापरला जातो त्याला फ्रीस्टाईल कुस्ती म्हणतात. हर्षवर्धन आणि शैलेश शेख हे दोघं तसे ग्रीको रोमनचे पैलवान. कमरेपासून वरचा डाव करणं हे ग्रीको रोमन मध्ये चालतं, फ्रीस्टाईल मध्ये चालत नाही. पण या दोन्ही पोरांना एक मॅट वरनं आणि एक माती विभागातनं फायनल आले. दोघंही ग्रीको रोमनचे, एक महाराष्ट्र केसरी आणि दुसरे उपमहाराष्ट्र केसरी झाले. जरा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. लोकांचा समज होता ग्रीको रोमनचे पहिला महाराष्ट्र केसरी होत नाही, दोघांना खोडून काढला. यावर्षी धाराशिव मुक्कामी पुन्हा एकदा बऱ्याच जणांची मनामध्ये अशी शंका येते की ग्रीको रोमनच्या पहिल्यावर मातीत चालत नाही, मॅटवर चालतात. आणि हर्षवर्धन धाराशिवला मातीतून लढले आणि माती विभागामधून महेंद्र गायकवाड असेल, प्रकाश बनकर असेल, गणेश जगताप असेल, असे नेहमी म्हणणाऱ्या महाराष्ट्रातील मोठ्या बलांना पराभूत केला आणि फायनलला शिवराज राक्षे सोबत फायनल झाली. आणि खऱ्या अर्थानं या वर्षीचं उपमहाराष्ट्र केसरी पद मिळवलं. सिनियर नॅशनलला ग्रीको रोमनला पदक आहे. शैलेश शेळके सेना दलात सर्व्हिसला आहे. बारकाली पोरं कडाला बसलेले जपून बसा. 125 किलोच्या आसपास वजन आहे. 2.5 क्विंटल वजन आहे. अंगावर पडलं तर चपातीच होईल. पृथ्वीराज पटेल विकी 4 मैदान में आइए. शाबाश बापू, शाबाश. हो धन्यवाद. आणि दरम्यान कुस्ती कडेला नाना बसा की आता त्याला झाले आले कडेला बघू नंतर हिशोब. आता समोरचे हो कार्यकर्ते बसा, आयडी कार्ड घातलेले मेजर बसा. चला महाराज खाली बसा. चला भाऊ साहेब, लाल शर्टवाले स्वयंसेवक माग पाहुणे कुस्ती बघतायत, विनंती आहे. चला सगळे पहिलवान चला पाठीमाग. चला पलीकडं किरण, चला पलीकडं. हा आणि योगेश पवार नेप्टीचे शिवछत्रपती कुस्ती संकुलात सराव करतात. पहिलवान युवराज पठारे यांचा पट्टा. आणि या कुस्तीवरती भगीरथी इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीनं शिंगोडिया सर यांच्याकडून 1,51,000 रुपये आणि गोविंद शेठ भीमाजी सदगीर यांच्याकडून 18 ग्रुप यांच्याकडून चांदीची गदा. शाबास. लताडतोड तोही बच गया. तिथं एकचा शैलेश शेळके उपमहाराष्ट्र केसरी. टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे होतं. सेना दलाचा फौजी विजय झालेला आहे. आणि गदा स्पॉन्सर गोविंद शेठ भीमाजी सदगीर गदा घेऊन कडे जायचंय. खांद्यावर द्या, उजव्या खांद्यावर द्या. माना
मानाची गदा देऊन सन्मानित केले जाते पहिलवान शैलेश शेळकेंना शाबाश विकी चौहान आ गया मैदान में पृथ्वीराज पटेल चला कडावरती विकी चौहानाला राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता मगाशी जी नानांनी खंत बोलून दाखवली ती हीच होती मी मगाशी सांगताना आवर्जून सांगितलं ओरिजिनल विकी चौहान आहे तोच म्हणून तोच सोडून तोच छोटा तोच मोठा हे सगळं महाराष्ट्रभर चालू आहे पण कोंबाळण्यामध्ये ती परंपरा मोडलेली आहे या ठिकाणी पंचांचा सन्मान होईल आणि त्यानंतर शेवटची कुस्ती लागेल पृथ्वीराज पटेल दुसरा पुकार चला पृथ्वीराज पटेल महाराष्ट्र केसरी 2022 चला कड्यावरती या एक खट्ट आणि काटा लढा जरा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा महाराष्ट्र केसरी बलम पृथ्वीराज पटेल मैदान में आ गया आणि विकी चौहान कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट त्याचे गुरु कोण आहेत माहितीये का 2008 आणि 2012च्या ऑलिम्पिकला ज्यांनी भारताला कांस्य पदक आणि रौप्य पदक मिळवून दिला सुशील कुमारचा पट्टा आहे तो विकी चौहान हात उपर करो पिलांजी 17 साला कळा दिली जरा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा आणि पृथ्वीराज विकी अप्पर पहले 5 मिनिट के लिए या ठिकाणी पंचांचा सन्मान संपन्न होतोय सर्वप्रथम राष्ट्रीय कुस्तीपंच प्रकाश घोरपडेचा पुढच्या वर्षी लक्ष्मण कुशाबा सदगीर आणि तुकाराम किसन सदगीर आणि दत्तो सोमनाथ सदगीर आणि नामदेव संतू सदगीर यांच्याकडे 2 गदा या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत धन्यवाद चला पंचांचा सन्मान करण्यासाठी कमिटी आकडे चला साई श्रद्धा ट्रेडर्स यांच्याकडून राहुल शेठ सदगीर यांच्याकडून पुढच्या वर्षी गदा राष्ट्रीय कुस्तीपंच प्रकाश घोरपडे सर यांचा सन्मान या ठिकाणी आकड्यातून प्रकाश सर चला आणि पुढच्या वर्षी आनंद वाळीबा सदगीर यांनी पुढच्या वर्षी 11,000 रुपये देणगी जाहीर केलेले टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी राष्ट्रीय कुस्तीपंच प्रकार फोटोग्राफर आलेत हा राष्ट्रीय कुस्तीपंच प्रकाश घोरपडे सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी पलाश शरद पवार यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय एक मिनिट थांबा पाहुण्यांना विनंती आपण आकडे देतोय अमित भाऊ राहीबाई पोपरे सत्कार त्यांच्या हस्ते करून कुस्ती लगेच लावून टाकू विनंती आहे सर्वांना आपण आकड्यात या
आणि इंटरनॅशनल पैलवान अमोल काशी यांचा सन्मान या ठिकाणी प्रवीण सूर्यवंशींच्या शुभ हस्ते होते. अमोल भाऊ या आखाड्यामध्ये विनंती आहे, या जेवायला नंतर जाऊ की सगळे जेवायला जायचे, या विनंती अमोल भाऊ. चला जीवन शिंदे असतात, अमित भाऊ भांगरे भावी आमदार आणि या ठिकाणी आम्ही दादा यांना शंकर दत्तो बिन्नार श्रीकृष्ण शंकर सदो बिन्नार श्रीकृष्ण मेडिकल आणि महेश गोपीनाथ नागडे ज्वेलर्स यांच्याकडून गदा देऊन सन्मान केला जातोय. डेप्युटी कलेक्टर नितीन भाऊ सदगीर आम्ही दादांच्या शुभ हस्ते आपला सन्मान केला जातोय. सुधाकर भाऊ दगडू सदगीर यांच्याकडून ती ट्रॉफी त्यांना दिली जाते. सुभाष भाऊ दगडू सदगीर नितीनजी सदगीर साहेब यांचा सन्मान होतो. लगेच सन्मान करून घ्या, विनंती करा, ट्रॉफी घेऊन या लगेच. सुभाष दगडू सदगीर आपण ट्रॉफी घेऊन या आखाड्यामध्ये. नितीन सरांचा सन्मान होतोय. अमोल आणि अमित दादा भांगरे युवा नेते यांचा सन्मान होतोय. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. अमित दादा भांगरे युवा नेते. लोकनेते स्वर्गीय अशोकरावजी भांगरे यांचे चिरंजीव त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. फटाकडे का लावल्यात लगेच, थांबा की जरा. अमित दादा नितीन साहेब सदगीर यांचाही सन्मान या ठिकाणी होईल. डेप्युटी कलेक्टर नितीनजी सदगीर साहेबांना सन्मानित करायचं आहे. ट्रॉफी आहे का? चला पटकन घेऊन या. मग वेळ निवडू नका, पहिला वॉर्मिंग अप करून आलेले आहेत. यानंतर पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. कृपया ती सन्मान चिन्ह घेऊन या. ज्यांनी गळ्यात आय कार्ड घातले तर जे पाहुण्यांमध्ये बसलेत ना त्यांनी जरा विचार करा. मी जरा स्पष्ट बोलणार आहे. हा जरा उठा, थोडा पटपट चला, थोडी मदत करू नका. स्वयंसेवक उठा, पुढच्या वर्षी नाही तर आयडी कार्ड नाही. हा डेप्युटी कलेक्टर यांचा सन्मान अमित दादा भांगरे आणि राहीबाई पोपेरे यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. पुढच्या बाजूला करा त्याला. हा नाव बघा त्याच्यावर, बरोबर आहे का? नितीनजी सदगीर साहेब डेप्युटी कलेक्टर यांचा सन्मान होतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. धन्यवाद. यानंतर बीज माता राहीबाई पोपरे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. तो चषक घेऊन या पटकन. सदो भवानी विनर यांच्याकडून मानाची गदा पुढच्या वर्षी. माझं म्हणणं आहे की सगळ्यांनी गदा देण्यापेक्षा पुढच्या वर्षी सगळ्यांनी 21,000 रुपये वर्गणी द्या. ती सोपं पडतंय थोडं. हा हा सगळ्या गदा गदीवर नाही जुळत.
आणि या ठिकाणी पद्मश्री बीज माता राहीबाई पोपेरे यांचा सन्मान होतोय। टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी पुन्हा एकदा स्वागत करायचंय। धन्यवाद। आता शेवटची कुस्ती लावून घ्या। किसन मिन्नर यांच्याकडे उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 100 रुपयाचं बक्षीस। पहलवान पृथ्वीराज पाटील, आपण कुस्ती लावण्यासाठी चलायचं आखाड्यामध्ये। पृथ्वी चला आखाड्यामध्ये। धन्यवाद। सलामी देण्यासाठी चला आखाड्यामध्ये या। शरद भाऊ पवार आणि सलामी धरते पहलवान शरद भाऊ पवार। पहलवान हर्षवर्धन सदगीर यांच्या घराच्या जवळ पहलवानांच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि सलामी झडते लाईव्हला दिसतंय का? धन्यवाद। पहलवान शरद भाऊ पवार। हाँ आणि उद्या हाच ते फोटो पेपरला येणार नाही। कॅमेरा काढून आणलाय शरद। वानकरी आणि सगळ्यांनी स्टेजवर आसन असवायचे सगळ्या प्रमुख पाहुण्यांनी। हो क्रिकेट हो या लाइफ, फोकस बहुत जरूरी है। बापू स्टेजवरील पाहुण्यांनी सर्वांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं। अहो थांबा 2 मिनिट कुस्ती चालू करायची। पहिल्यांदा वॉर्मिंग अप करून आले ते बसून घेतील। चला मेजर बसा खाली, सुरुवात तुमच्यापासून। पृथ्वी थांबा जरा 2 मिनिट। शरद भाऊ कॅमेरावाले आजच्या या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित ज्यांनी आपलं सुंदर असं मनोगत व्यक्त केलं, जे राहुल नाना हवारी, त्याचबरोबर पद्मश्री बीज माता राहीबाई पोपेरे, त्याचबरोबर नितीन सदगीर, त्याचबरोबर आमच्यासोबत आलेले आमचे बंधू सतीशदादा भांगरे, दिलीपरावजी भांगरे, खांडगे सर, बाळासाहेबजी भांगरे, इथं उपस्थित सर्वच गावकरी, पंचकृषीतनं आलेले सगळे ग्रामस्थ, प्रथमतः आपल्या सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। खरं तर आज रामांचा जन्मदिवस आहे। ज्या वेळेस या पृथ्वीवर
चुकीच्या गोष्टी चालू होत्या, अत्याचार चालू होते, त्यावेळेस विष्णूंनी त्यांचा 7वा अवतार जो घेतला तो रामाचा अवतार होता. आणि मित्रांनो, रामांकडनं आपल्याला भरपूर काही गुण घेण्यासारखे आहे. त्यामुळं आजच्या दिवशी आपण रामांचे गुण स्मरण केले पाहिजे. सगळ्यात आवडता माझा गुण रामांबद्दल असेल तो संयम. आणि आज आपण कुस्ती बघतोय, पैलवानांनाही देखील त्यांच्या कुस्ती खेळत असताना संयम खूप गरजेचा राहतो. योग्य वेळ पाहून डाव टाकून समोरच्या खेळाडूला चितपट करावं लागतं. आज या परिसरामध्ये अकोला तालुक्यामध्ये ज्यांनी कुस्त्यांचं आयोजन केलं ते आमचे बंधू, माझे मित्र, आपल्या अकोला तालुक्याचं भूषण, वैभव, स्वाभिमान, आदरणीय महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन दादा सदगीर यांच्यासाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आज हर्षवर्धन दादा सदगीरांच्या रूपाने सुंदर असा आखाडा आपल्याला इथं बघायला मिळतोय. मित्रांनो, कुस्त्या अनेक वर्षांपासून आपल्या महाराष्ट्रात चालल्यात. मगाशी माझ्या आधीच्या एका वक्त्यांनी उल्लेख केला, छत्रपती शाहू महाराजांनी 1895ला पहिली तालीम कोल्हापूरमध्ये सुरुवात केली. त्यांच्या वाड्याला मोठी बागामध्ये आजही ती तालीम सुरू आहे. कोल्हापुरामध्ये गेले तर प्रत्येक गावागावामध्ये तुम्हाला तालीम मिळतील. खरं तर हर्षवर्धन भाऊंबद्दल जर मी बोलायला गेलो, ते माझ्याकडे आले होते आणि मला त्यांनी सांगितलं की आपल्याला कुस्त्या ठेवायच्यात. खरं तर या गावावर माझ्या वडिलांचं प्रचंड प्रेम होतं आणि या गावकऱ्यांनी माझ्या वडिलांवर भरपूर प्रेम केलं. त्यामुळेच मी हर्षवर्धन भाऊला सांगितलं, तुम्हाला आजच मी शब्द देतो, या वर्षीच नुसती कुस्ती लावली नाही, याच्या पुढच्या वर्षी देखील माझं पहिलं बक्षीस राहील. कारण की इथल्या तालुक्यातील युवकांसाठी जेवढं काही करता येईल तेवढं तर केलं पाहिजे. खरं तर माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं का युवकांनी शॉर्टकट घेतला नाही पाहिजे. 2 दिवसापूर्वी बोयर आपले जे पैलवान होते त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी सांगितलं का स्टेरॉइडचं प्रमाण वाढतंय, डोपिंगचं प्रमाण वाढतंय. पोरांनो, मी एक कळकळीची येणारा कोणताही पैलवान असू द्या, त्याला 1 रुपया सुद्धा खर्च येणार नाही. मी त्यांना विचारलं खर्च भागवणार कसं? ते म्हणे, दादा या तालुक्यात मी जन्म घेतलाय, या तालुक्याने मला भरपूर प्रेम दिलं, या तालुक्यामधून मी महाराष्ट्र केसरी जिंकलो. आता माझं कर्तव्य आहे तर मी या तालुक्यातील पोरांसाठी काहीतरी केलं पाहिजे. अशीच माझी विनंती आहे. हर्षवर्धन सदगीर सारखे आपल्या तालुक्यामध्ये अनेक असे युवक घडले पाहिजे. त्यामुळे
दाखवलात. सर्वात प्रथम सर्वांचे मी मनापासून